अर्जुना, महासागरातून लाटा निर्माण होतात, अनंत लाटा निर्माण होतात, अनेक लाटा किनाऱ्यापर्यंत जातात आणि परत महासागरात येऊन विलीन होतात. त्या लाटांचे अस्तित्व वेगळे नसते. लाटा महासागरातून निर्माण होतात आणि परत महासागरातच विलीन होतात. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या अव्यक्त स्वरूपाच्या महासागरातून ही सृष्टी रूपी लाट व्यक्त होते, पण परत ही सृष्टी रूपी लाट मी नावाच्या या महासागरामध्ये, ईश्वर नावाच्या या महासागरामध्ये परत विलीन होते. अर्जुना, मी तुला ब्रह्मदेवाचा